तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनीषा ब्लॉग. तर मी आज 4:30 वाजता झोपल्यामुळे माझी झोप अजून झालेली नाही आहे. तरी सुद्धा मी 9 वाजता उठून तरी बघा किती चांगली पोरं मी. कॅमेरा पण धड ठेवला नाही कधी आयुष्यामध्ये विषय. तर आता मला आज शनिवार असल्यामुळे सुद्धा आज नॉनव्हेज नाही खायचं. तर आज पण मी डाळ भातच बनवणार आहे. डाळ धुवून घेते. लवकर शिजत नाही डाळीचं नका टाकायचं. ते दिवशी मी डाळीला 11 शिट्ट्या दिल्या तरी शिजले नाही. तेव्हा काय करू म्हणून मला कटाला येत असं. आज थोडी मी वेगळ्या प्रकारची बनवणार. मी एका यूट्यूब चॅनलवर ही रेसिपी बघितलेली तर मला ही रेसिपी तर मी ती बनवते. तडका थोडा वेगळ्या पद्धतीने देतात ते बस, बाकी सगळं सेमच आहे. कसा काय काही नाही वेगळं. अजून मी आणि घी चम्मच. घी तर मी रास टाकते जेवणात मला पट्ट. आता लसूण पण टाकायचा तर मध्ये डाळ शिजत. लसणाच नाही तर मी सामान त्याला सामान संपते काय. टमाटर धुवाचा अगोदर झाला कॅमेरा मध्ये याला खरा. बरोबर शिस्त असतो. मला टाकायचा शिजायला. आता 8 वाजता मी आणली ती बरं रावलेश्वर. आता टाकले मी डाळ शिजायला. आता लसणा सोडते. आवडी लसणा बस जरी जास्त वरती कसं आहे. मला आवडायचं पण आहे. त्याशिवाय आज मी लेटच होणार आहे कामाला जायला. 9:30 झालं. मी आत्ताची जेवण बनवायला घेते. मी माझं कामच असलं काय करायचं. 4:30 वाजता 4:30 वाजता पण नाही 5:30 वाजता झोपलोय मी. तर मी कंच देव लावणार आहे मी लवकर काय करणार आहे. तर नशीब अलार्म वाजला नाही तर उठलो नसतो मी आज. बची की बुडी लसणा सोडवणं जाम कटाला येतं. आमच्या घरी माझ्या भावाच नाही
आमच्या पावसाने एवढी सदी चुंबुरी आणलं, पोलवे आणलं, शिंगाडा आणलं. पाहिजे तुम्हाला काय सांगा हो, पाहिजे असेल तर. पैसे फुकट नाही, फुकट न म्हणावं नाही ते देत. लसणा झाली आता मस्तपैकी मसाला वाटू. खोबरं थोडासा सुका खोबरा, मिरची, लसूण अँड मिरची काय बोलतात त्याला, कोथिंबीर, त्याचा सगळ्याचा वाटाचा आणि त्याच्याच फोडणी द्यावाची. त्याचा फोडणी देऊन मी आज बनवणार आहे. माझी रेसिपी नवीन मी इंस्टावर बघितलेली, जरा बनवते. ते सहज व्हेज खावायचं नाही, नॉन व्हेज नाही खावायचं, व्हेजच खावायचं आहे. झाला सगळं महत्वाचा काम. आता आपण वाटण करून घेऊ. तर पहिले यात टाकू आपण लसूण, मग नंतर जिरा, थोडासा बस, आणि त्यात मिरची. आता जस्ट मी व्हिडिओ बघून आलो. कढीपत्ता पण लागेल फोडण्यासाठी. तर मिरची आपल्याला भाजीत होता ढीगभर पण टाकू शकता, नाही तर एक पण टाकू शकतो. चांगला आहे आपल्या वय खावाची, आपल्याला दुसरं थोडी ना खावायचं, मग आपण आता बघायचं. बस अजून एक. कधी कोथिंबीर बी देते हे कोथिंबीर. अजून थोडीशी लागते. मी आता खोबरा टाकायचा. रेडी मसाला आपला थोडा वाटायचा. शिजला माझा खोबरा. टायमिंगला काय होते सांगणार का अजून जास्त. काल ॲक्च्युली 11:30 वाजता जाऊन आणलंय. नशीब एक दुकान भेटला मला, बाकी सगळी एक दुकान चालू होता पण त्या नव्हता, होत नाही आमचं. नंतर शेवटी पुढे गेलो, सगळी दुकानं म्हणतात. एक लकीली मला भेटा तो बंद होत होता. थोडासा अर्धा शटर उडा होता, तर बरं दे बरं. आता काय करशील. त्याने आईस्क्रीम खाल्ली, अजून एक सर्दी झाली. थंडा बिंडा पित पण त्यांची सर्द्या होता. बस झाला. त्याला वाटून घेऊ आपण. तर आपला मसाला वाटून झालेला आहे. थोडासा जाडसरच ठेवायचा, एकदम बारीक नाही करायचा. खूप चांगली लागते केली हो. पहिल्यांदा बनवते आषाढ आली त्याच्या फोडण्या देऊन. आता चला मी घेते आवराला, मेकअप बिकअप करते.
आता घेते आवरायला, कारण की ऑलरेडी मी आता मी करणार आहे मेकअप. आणि बघा मम्मीने मला कानांची घेतली, तेच कानांचे घालते आता मी. चांगली वाटतील का पण याच्या वाटतील ना, तुला काय करायचं. मस्त बारकुशी आहेत. ठेवतंय जपून. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. पुढचा नाही डायलॉग म्हणा, येईल नाही. ताज होती है एक चुटकी सिंदूर की कीमत, ये होता है. हाँ हाँ. चटक्याचे डाग आहे. म्हणजे जो ऍक्सिडेंटचा डाग होता, चटक्याचा डाग राहिलाय. कशी बेकार झालेले हालत आहे. वेस्टेज काहीच नाही करायचं. मी मागांची क्रीम होत्या, माझा नाश्ता होते क्रीमची 75 - 65. सेंदोलिया पावडर लावते का कॉम्पॅक्टला पावडर नको तो कॉम्पॅक्टला. झोप आली झोप. कटाळा होता मेकअप करायला कधी कधी. आता ही आता एब्रो ह्या केल्याशिवाय आयुष्य बरोबर झालं. करणं इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, बाकी काही नाही केलं करतो. टिकली अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. हे साज मध्ये मस्त झाली. हे माझी चैन तर राहिली, विसरलोच घराची. लिपस्टिक लावते ना म्हणते मोर इम्पॉर्टंट लिपस्टिक. ही 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 हा हा हा. Ini nào bên lipstick kali mami saya ada. Shield better है ना.
मस्त आहे थोडीशी आहे म्हणजे सुटवायची मला. आता हे नेकलेस घेते, नेकलेस सिल्क होते, चेन घालते ना, चाललं आता जेवण बनवलं. डाळ शिजली म्हणजे रेशो डाळ शिजलेली आहे यो. पटापट आपण तर फोडणी देऊया. घी थोडीशी घी टाकायची, आता जास्त नाही टाकायची. नंतर तेल सुद्धा टाकायचं. तेल किधर है? तेल है. कढीपत्ता टाकायचा करायला. त्याला फ्राय करू चांगला. तो जो मसाला आहे ना तो सुद्धा आपण घेऊ. मी जाम कंजूस नाही आहे, बचत करणारी आहे थोडीशी. जास्त बनवूया खाण्यापिण्यावर नाही करत म्हणजे बाकी तेवढं गोष्टी. तू मर, तुझा कॅमेरा माझा बंद होत आहे. भारी गाणी आला येऊ सोन्याचा दिवा. दरवाजा बंद करून लावले ठसका नको लावायला ना, म्हणून त्याच्यामध्ये चांगली आहे ना. थोडी थोडी डाळ टाकते यांना मिक्स करते म्हणजे कसं देवा. चलो आता टाकते पूर्ण डाळ आहे आपला. डाळ झाला ना पटकन आता भात टाकतो. रेडी. दाखवते कसं भात डाळ झाली, जरा मिक्स करते ना, दाखवते. क्या कोई याचे पुढच्या बघा डाळीच कसली भारी डाळ झालेली आहे. या पसरा नका बघू तुम्ही, डाळ बघा मस्त आहे ना. आता खाऊन बघावं लागत कशी आहे, टेस्टी आहे. दिसायला चांगली आहे. भात आलसी तर आहे, 10 वेळेला भांडी घालणार नाही. पाणी टाकावं लागेल डाळी जाम घट्ट जाम आहे.
शेवटी काम झालं. भाताचे लवकर 5 मिनिटांपर्यंत 2 मिनिटां. चला आता झाला भात टाकून. 2 मिनिटं. मीठ आहे ना, मीठ झालं बाहेर पाठीस. कोसळतं सगळा कोसळतं आयुष्याशी माझे तर. बस त्याची चव जेवण याच्यात मीठ टाकावं लागेल. मीठ टाकलं त्याचा भात लवकर होते म्हणजे झाला. बाई तुझ्या मीठ आहे का? मीठ आहे ना. मी चेक करते. नाहीये, थोडीशी टाकते. तर गाईज अशा प्रकारे आपलं जेवण रेडी झालेलं आहे. फक्त भात राहिलेला आहे. भात मग लवकरच होईल. तुम्हाला माझी तुम्हाला रेसिपी कशी आवडली, माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली ती पण नक्की सांगा. भेटूया नंतर. जाता येईलच चाललेले आता मेहकीस मध्ये देवाची पूजा केली. आज लय दिवसाने महिन्यात देवाची पूजा केली. आता जेवलोय, मस्त झाली, 1 नंबर. पण ती आमटी सारखी वाटते. आपले आमटे असे असतात तशी पुरणपोळीचं बघ आपण आमटे बोलतो ना, ते सेम तशीच टेस्ट आहे. वेगळा काही आहे नाही त्यांनी. मला वाटलं वेगळी चव लागत म्हणू दे आता. त्यांनी खोबरं आहे ना म्हणून. आता चालू आहे कामाला. त्याच्या अगोदर स्टेटस टाकला माझ्या फ्रेंडचा बड्डे, हॅपी बड्डे करून. आज मी एकदम सज्जन वाटते तशी मी हाय. आता काय ना, चलो काम पे, चलो काम पे. गाईस 3 वाजले मी आत्ताशी जेवायला आलोय. तेव्हा सरच नव्हतं आमचं. काय पापड तळते, डाळ आहे तर पापड तर पाहिजेच. त्याशिवाय मजा कुठली. दम लागलाय ना घ्यायला. जाम मी धावत धावतलंय मला. अवडे बेकार दिसते मला. उपाशी राहायला जमणं नसतं बाई. उपाशी राहिला माझ्यासाठी. उपास धरला तर मी राहू शकतो, अशी आता नाही मला. तरी मध्ये लय दिवस मी उपास धरला नाही. महाशिवरात्रीला नाही धरला, आजारी होतो म्हणून. हे टाइमला बनवलंच नाही. जेवण तर मला आवडतच असते. भूक लागते आवडीने खाते आवडता. 5-5 मिनिटांनी भूका लागतं. आणि उन्हाळ्याच्या माझं डोकं दुखायला लागलं आता. ही घट्ट कशी झाली डाळ. एवढी घट्ट नव्हती बनवलेली, म्हणजे बारीक होती. अरे देवा, जाऊ दे. जे हाय ती खातय. वेगळी स्टाईलची डाळ आहे म्हणजे. चांगली झाली पण म्हणजे आमटी वाटते. पापड तर चिंता तर लवकर. मेरे फादर ने है चुमेली, मैंने तेरे फादर. अजून सरांना फ्राय राईस पण नेवायचे.
पहिला ऑर्डर करावा लागेल वेगळा. जेव्हा तू बंदच हो रे आयुष्यात, तुला काम धंदा नाही तुला. मला पापड गरम झालं गॅस बंद करायचं. मला नुसतंच वेस्टेज. 3 पापड मी रास खाईल जरावरच नको जास्त. याप्रमाणे कोणतरी येऊन खाईल. मला बोलली चाललं की जा जेवून ये पण मेन सरच नाही आमचं तर काय जाऊ जेवण नाही. परत मग जेवलं तर मला बोलतो चला जेवतो. तर गाईस माझं जेवण झालेलं आहे आणि आता मला सरांसाठी सुद्धा घेऊन जायचं आहे. थोडासा मी मेकअप सुद्धा केला. आताशी मला बरं वाटतं. माझा जीव घेतला जेवलं नव्हतं तर डॉक्टर काय खूप भाग लागला. समोर कोण आला असताना भांडायला गेला असता माझ्याशी माझ्या हाताशी विचारच ना सगळं झालं त्याशिवाय जाऊ दे. आता मला बरं वाटते चुकून भेटते. आता सरांसाठी पण काहीतरी जेवण जाते. काही बघ कानांचं कसलं भारी वाटतं नाही. मला कॉलिंग नाही तर दुसरं काहीतरी काम पाहिजेच म्हणून मला दिलेलं आहे. त्यात आता मला डाटा एंट्री करायचे. पहिल्यापासून जे क्लायंट असते ना सगळ्याचे डाटा एंट्री. कॉलिंगपेक्षा तरी चांगलाच आहे. जमतं म्हणा या मला आवडतं पट्ट. हे पटण्यासारखं काम आहे. ते कॉलिंग मला पट्ट नाही. पण लॅपटॉपमध्ये येणं प्रॉब्लेम होतो थोडासा. PC असताना तर मग टायपिंग जरा पटापट होतं. लॅपटॉपमध्ये थोडासा लॅपटॉप लवकर जमत नाही. PC जमतं पटापट होतं. जास्त हे नाही PC जास्त मला डोका लावायची गरज नाही. त्याला हँडल करायची सवय आहे. लॅपटॉपवर आणि हँडल करा मी या घरा पडला तर त्याचे चार्जर काय माहिती काही चार्जिंगच नाही द्यायला. चौथीकडला मी हातच नाही लावला. तो आता खराब झाला असेल. 2 दिवसांनी चार्जर बिघडला जातं. 2 दिवसांनी नवीनच आणलेला मी चार्जर. दिल जो दिल की डाटा एंट्री करते. मग दाखवतो ना डाटा लागेल थोडा. नाव समजून काय अक्षरात लोकांची 1-2 अक्षरालाच पर्याय ज्या अक्षरात मी ते समजायची नाही मला. जशी का डॉक्टर जरी समजते नाही समजायची नाही. कोंबीचं नको जाऊ दे. काय करत होय बाई थांबत नको बंद नको तू बंद नको. टायपिंग करतोय मी थांब. नव्हतं काही सगळं मी काम करतो जरासं. मला काम भेटलेलं आहे. त्याला 1 तास लागेल मी. 1 तास काय 1 तासात मी घरात आहे. कधी घरी आलेलो आहे. बाहेर गेलो खावाला खाऊन घेऊन आलो. आता परत कपडे घ्यावायला गेलो. तिने माझं कपडे शिवलं नाही. हां आणि आता माझ्या मित्राचा कॉल आला तर मला म्हणजे चिंबोऱ्या पाहिजे. तर त्यांच्या मी बरं 200-300 चिंबोऱ्या देतोय ना. ते चिंबोऱ्या दे 1600 1700 देत नाही. बरं वा जाऊ दे. मी खुशीने देतो खुशीने. मनाच्या पैशाची आण 100-200 रुपये घेतं दिलं तर नाही तर नका देऊ. त्याच्यावर चालतं आपल्याला गरज नाही. त्याची पुन्हा त्याला चिंबोऱ्या पाहिजे. आता भावाला सांगायला लागेल चिंबोऱ्या आणा. तुम्हाला पाहिजे चिंबोऱ्या तर मला सांगा. चला नाही आता मी घरी सगळं दमलोय ना मी करावे. काल पडलं लाईट नाही म्हणून मी काल दिसतंय. मी घरी दिसतंय गाईस. तर आता मी बनवते मला मॅगी. कारण की मला जाम भूक लागलेली आहे म्हणून जेवायची इच्छा नाही म्हणून मी मॅगी बनवते. अरे सिलेंडर बंद आहे खालची आहे. थंड हवा पण नाही आहे. तुम्हाला मी चंपू दिसतोय ना कारण की मी तेल लावलं म्हणून. ही आहे माझी मॅगी. वही नीट राहणं नीट. याला आता तिखट मसाला टाकू आपण. ना जामच गेला तिखट मसाला. तिखट ना मी तिखट ऑरिजिनो. माझा रेसिपी सगळ्या अशी भेटत तर टाकतो मी. उपका पाता नुसतं कशी दिसते बघ मी.
ते पाठची उजेरगंज येते तुझं आहे का ते? मॅगीचा मसाला, चीज नाही, चीज मस्त लागतं. मेयोनीज टाकते मॅगी मसाला. काही मागचा पुढचा विचार न करता मॅगी टाकावी. एवढा नाही 5 मिनिटं थांबा, 2 मिनिटं गरज नाही. डायरेक्ट टाकायचा आणि विषय संपवायचा. घटल 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 घटल. डन झाली 5 मिनिटं. पाणी आहे का बघू थंड देवाला. वरती येऊ नको. एवढी गरमी होते ना तर थंड पाणी पिऊशीच वाटते नुसतं. कभी उसको रंग एकच म्हणा म्हणजे येतं ना. आता फिल्ममध्ये गाणं येते मोठा तो होलीचा गाणं येते नुसता. कटा झाला म्हणा तो ऐकून ऐकून. आमचे सगळे भांडणवर नावं लिहिलेले आहेत. यान काय लिहिलेलं आहे? यान पण लिहिलेलं असतील. यान नसेल यानं. हा यान काय लिहिलेलं आहे? संजय माझ्या बापाचं नाव आहे याच्यात. जे जुनी भांडी आहेत ना ते सगळ्या भांडी नावं लिहिलेली आहेत. बाकी त्यात नवीन घेतली ना त्यांनी लिहिलेली. 2 मिनिटं बोलून 10 मिनिटं झाली. 10 मिनिटासाठी 5 मिनिटं झाली आमची. अजून मॅगी शिजल्या नाही. असं मोठा बाउल जेवायचा त्यान टाकायचे मेयोनीज. खपली मेयोनीज खपवली कानान पूट टाकून टाकून जेवायची. याला पिल्लाची मम्मी भिकारवली. दादा मी अशीच करतो. माझा स्वभाव असा. मग यान टाकायचा ओरिगोनो आणि आपली मॅगी रेडी. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर गाईज, लव यू.